उद्याचा होता ना रविवार. रविवारी आपल्याला नाश्ता लागते एकदम मस्त, कारण की रोज रोज भाजी पोळी खाऊन आपण होतो बोर. मग म्हटलं चला बा वडा सांबार बनवा. टाकली डाळ भिजायले आणि सकाळी उठून पाहतो काय बापा डाळ तर डबल नाही झालती. मग काय झारलं मस्त पाणी, म्हटलं बनवतो. यूट्यूबवर पाहू बनवू राहिली. आणि इकडे तुरीची डाळ टाकली होती भिजाले, म्हटलं सांबार बनवा. त्याच्यात लय भाजीपाला सांगितला होता बा, पण एवढा तर काही माझ्या घरी होता नाही. वांगे घेतले आणि गाजर आणि टाकले त्याच्यात जराशे कांदे आणि लावून दिला बा कुकर. काय करता मग इकडे डाळीत टाकासाठी कांदे मिरच्या घेतल्या कापून आणि दिला न बा समाराले तडका. डाळ तर अशी मस्त झालती. हा पण काय करावं, घटघट झालती. पण त्याच्यावरची बाई म्हणे बा सांबार असते म्हणे पतला. म्हटलं ठीक आहे, ओतलं मग पाणी. आणि इकडे पाहिलं तर पन्नी लावून ठेवली होती बा त्या डाळीच्या मिश्रणाले. मग काय फेटली डाळ आणि त्याच्यात टाकलं मस्त सांबार आणि कांदे आणि सुगंध तर आतापासूनच यायला लागला होता बा. हात गीत पुरे भरवले होते म्हणा. सगळ्यात अवघड काम म्हणजे काही याले आकार देणं. बापा लय कठीण काम. कसे तरी आकार दिले बा आणि टाकले तेलात. एकही वाजला दोनही वाजले तरी माया काही नाश्ता होय नाही. माई आई म्हणे मस्त कामात म्हणे बाई, असंच करत जाय म्हणे रविवारी, पोटात काही पाडू नको म्हणे लवकर. मग काय केले, मला 1-2 घंटे तर ते तयारीच लागले बा तेलात. सरी भूक लागली होती, पण वडे सांबार काही होय नाही. सांबार झालता म्हणा आपला रेडी, फक्त कसा वडेच जराशे राहिले होते. चाललं मग गतीने हे झाले. मग आपले वडे पुरे कंप्लीट पाहू शकता तुम्ही. हॉटेलसारखे नाही आले म्हणा, पण लय चांगले झालते. आणि हा टाकला सांबार, बसलो बा जेवायले. दिवसभर काहीच नव्हतं केलं, नेरा वड्यावरच होतो. मग केली ना आईनं संध्याकाळी मस्त चिकन बिर्याणी. बिर्याणीचं नाव घेतल्यावरच मन कसं असं तृप्त होऊन जाते. मग ना इकडे पाहा लागत, मग तिकडे पाहा लागत. आपल्या कॉन्सन्ट्रेट फक्त बिर्याणीवर करावं लागते. चला मग भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय.